नमस्कार. तर कोकणात गेलेली आमची प्रजा निसर्गाचा भरपूर आनंद लुटत होती. गणपतीपुळ्यात फक्त देवस्थानच नाही तर इथे रानमेवा पण खूप भारी मिळतो. रस्त्यात उतरून आम्ही फणसासारखी गोड माणसं पाहिली. करवंद, काजू या सगळ्या कोकण मेव्याची मजा लुटली. त्यानंतर आम्ही थेट गेलो इथे म्हणजेच मार्लेश्वरमध्ये. आमची प्रजा पायऱ्या चढत चढत आजूबाजूचे डोंगरांमध्ये असलेली झाडी, प्राणी या वातावरणाचा आनंद घेत होती. त्यामुळे कळालेच नाही की इतक्या पायऱ्या चढून आम्ही कधी पोचलो. वरती जाऊन देवाचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या परिसरातली शांतता मनाला भारावणारी होती. त्यानंतर पायऱ्या चढून दमलेली आमची प्रजा बसली जेवायला. जेवणानंतर आम्ही गेलो थेट गणपतीपुळ्यामध्ये. गणपतीपुळ्यात जाताच आम्ही सगळ्यात आधी बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो. कोकण म्हणजे गणपतीपुळ्याचं दर्शन. बाप्पाचं दर्शन घ्यायला असंख्य भक्तांची रांग लागली होती. भक्तांची गर्दी होती, पण बाप्पाचं दर्शन मनाला सुखद शांतता देणारे होते. बाप्पाचं दर्शन करून आम्ही थेट गेलो समुद्रात. आमची मजा मस्ती सुरूच असता कळतं की समुद्राच्या लाटांमध्ये आणि आजूबाजूच्या गर्दीत यातून एक संगीतमय आवाज येत असतो. तो आवाज अनुभवला आणि आमच्या परतीचा प्रवास सुरू केला.